आता तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या इथे किती थंडी पडली. त्याच्यामुळे सकाळी मस्तपैकी गरम गरम पाण्याने आंघोळ करून गरम गरम इस्त्रीचे कपडे घालून मस्तपैकी गरमागरम चहा पिऊन मी तयार व्हायला जाते. पण ती तयारी करता करता रिअलाइज होतं की यार परत ऑफिसला जावं लागणार आहे. जाऊ दे म्हणलं, आता याचा विचार करत काय फायदा नाही. त्याच्यामुळे गप्पपणे मी तिथून निघाली आणि खाली आल्यावर आपल्याला डॉगेश भाई दिसला. भाई काय माहिती कोणाची वाट बघत बसलेला आहे. म्हणलं तुम्ही बसा वाट बघत. आम्ही जिची वाट बघत बसलोय ती आमच्या समोर आलेली आहे. त्याच्यामुळे पटकन गाडीमध्ये बसले आणि डायरेक्ट तिकडे पोहोचले. तिकडे गेल्यावर तर मी जास्त काय व्हिडिओ नाही केला. आल्या आल्या एक बाहेरचं काम आलं होतं, त्याच्यामुळे तिकडे गेली. आणि भाई मला तर खरंच समजत नाही यार, सकाळी एवढी थंडी असते आणि दुपारी एवढं कसं काय ऊन पडतं. पण हे मात्र आहे, बाहेरून थकून आल्यानंतर मस्तपैकी थंडी गार हवा खात खात ऑफिसमध्ये बसायची मजाच वेगळी आहे. तर तेच मी करत बसले आणि त्याच्यानंतर मग माझा निघायचा टाइम झाला. त्यामुळे मी पटकन निघाले आणि कल्याण स्टेशनला पोहोचले. आणि तिकडे गेल्यानंतर मला जो सनसेट दिसलाय ना, भाई साहब काय व्ह्यू होता. पण म्हणलं व्ह्यूला जाऊ दे, पहिले ट्रेनला बघून घेऊया. त्याच्यानंतर हा व्ह्यू बघत बघत मी ट्रेन मध्ये बसले आणि खोपोलीला येऊन पोहोचल्यानंतर मला ही भाईला आज फुल थंडी वाजत होती. त्याच्यामुळे एकदम मस्तपैकी स्वेटर बिटर घालून चालत होती बाई. बिकॉज मी तुम्हाला मागच्या व्लॉग मध्ये सांगितलं की सकाळपेक्षा डबल थंडी संध्याकाळी असते. पण भाई अजून तर प्रॉपर थंडी तर चालू पण नाही झालीये. बाबा कसं होईल माझं मला समजत नाहीये यार.